भोंदू अशोक खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर आलेली आहे। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरात स्वतंत्र 2 टीमचा वापर करत होता। रेफरन्सद्वारे नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये अचूक माहिती सांगून तो विश्वास संपादन करत असे। कोल्ड रीडिंग व हॉट रीडिंग तंत्राचा तो वापर करायचा। मानसशास्त्र व फेस रीडिंगचा प्रभावी उपयोग त्याच्याकडून केला जायचा आणि त्याच्या याच सगळ्या भूलथापांना अनेक जण हे भूलत देखील होते। या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, भोंदू अशोक खराची एक नवीन मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। कशा प्रकारे तो ग्राहकांची माहिती गोळा करायचा आणि ग्राहकांना त्यांचीच माहिती, कळालेली माहिती कशा पद्धतीने सांगायचा हे समोर आलेलं आहे। नक्कीच, खरं तर खरातची आता वेगवेगळ्या गोष्टींची अपडेट आता आपल्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। भोंदू खरात हा नवीन मोडस ऑपरेंडी वापरत होता। त्यात हॉट रीडिंग आणि कोल्ड रीडिंग अशा 2 पद्धतीचा वापर यामध्ये करत होता। यात 2 प्रकार आहेत, ज्यामध्ये कोल्ड रीडिंग म्हणजे एखाद्या माणसाची, एखाद्या ग्राहकाची आधीच माहिती गोळा करून घेणं आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टींचे, ज्याचे नातेवाईक असेल किंवा मित्रमंडळी असेल, आजूबाजूच्या परिसरात राहणारे नागरिक असेल, या सगळ्यांची आधीच माहिती गोळा करून घ्यायची आणि मग नंतर त्याच्यावरती त्या ग्राहकाला, त्या माणसाला त्याच्याबद्दलची सगळी माहिती देऊन त्याला आपल्या मोहामध्ये घेऊन टाकायची, अशा पद्धतीचा तो करत होता। आणि दुसरा विषय कोल्ड रीडिंग, ज्यामध्ये समोरचा जो व्यक्ती आहे तो आधीच आल्यानंतर, अचानक आल्यानंतर त्याच्याबद्दल एक अंदाज बांधायचा। त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून, त्याच्या व्यक्तीचे हावभाव पाहून तो त्याच्यावरती आपला स्वतःचा अंदाज बांधायचा आणि त्याला तो टेन्शनमध्ये आहे का, काही झालेलं आहेत का, याबाबतचे काही प्रश्न विचारून त्याला एक अंदाज बांधून त्याला या गोष्टींचा वेड्यात काढत त्याच्याकडून सगळी माहिती वळवून घ्यायचा। या 2 गोष्टी त्याच्याकडून करायच्या। आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्यांमध्ये त्यांनी 2 टीम देखील यामध्ये तयार केलेल्या होत्या। या 2 टीम मार्फत हा संपूर्ण जो प्रकार आहे तो करतानाचा या समोरची माहिती जी आहे ती अशोक खरातच्या मार्फत आपल्याला मिळते आहेत। खरं तर अशोक खरात हा किती मध्ये पाळमुळे मध्ये गेलेला होता याबद्दल आता समोर माहिती गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि यात आता नवीन मोडस ऑपरेंडी वापरत होता हे देखील आता समोर आलेलं आहे। यात 2 प्रकार जे तुम्हाला मी सांगितले, त्यामध्ये तो सगळ्या ग्राहकांना संमोहित करून त्यांची माहिती गोळा करून त्यांना याबाबतची त्यांना भुलवत असल्याचं आता समोर येत आहे। नक्की सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा वापर करत हा अशोक खरात त्याच्या ग्राहकांना माहिती देत होता आणि त्याच्याच या भूलथापांना अनेक जण भुलत होते आणि त्यांचा गैरफायदा देखील घेतला जात होता।